हा पदार्थ मी खाऊन बघितला, तुम्ही करून बघा. थोड्या वेगळ्या पद्धतीने पापलेट फ्राय. त्यासाठी सर्वात आधी पापलेट स्वच्छ धुवून घ्यायचे. लगेचच एक तवा तापत ठेवायचा, त्याच्यामध्ये ओतायचं तेल. तेल गरम झालं त्याच्यात बेसन घालायचं. तर बेसन मी इथे 4 पापलेटसाठी लागणार तेवढंच घेतले. छान असं लालसर होईपर्यंत बेसन भाजून झाल्यानंतर ते एक बाजूला काढून घ्यायचं. थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालायची आलं लसूण पेस्ट. इथे मी कोकम आधीच पाण्यात भिजत ठेवलेले, त्याच्यातलं सर्व पाणी काढून घेतलं आणि चोथा राहिलेला बाजूला फेकून दिला आणि याच्यात कोकमचं पाणी ओतून घेतलं. आता बेसनमध्ये कोकमचं पाणी ओतून झाल्यावर त्याच्यात आपल्याला गरम मसाला, मीठ, हळद सर्व काही चवीनुसार घालायचं आहे. जास्त काही मसाले न वापरता इथे मी साधेसुधे घरातलेच मसाले वापरलेत आणि छान असं हे मिश्रण मिक्स करून घेतले. सर्व मिश्रण हे मिक्स केल्यावर हे आपल्याला माशांना लावायचं होतं आणि हे 4 माशांपुरतं होईल एवढंच मिश्रण झालेलं. मग दोन्ही साईडने आलटून पालटून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे 4 माशांना हे मिश्रण सर्व लावून घेतलं. सर्व माशांना मिश्रण लावून झाल्यावर लगेचच तवा तापत ठेवला. आता तव्याकडे लक्ष देऊ नका, कारण हा जुना पुराणा घरातला तवा आहे. लगेचच मासे सर्व सोडून घेतले तेलामध्ये आणि छान असे भाजून घेतले. आता दोन्ही साईडने आलटून पालटून छान असे आतून शिजेपर्यंत मासे भाजून घेतले आणि मस्त आपले इथे पापलेट फ्राय तयार झाले. आता ही रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का.